नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण मिरचीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। कुंडीमध्ये मिरचीची झाडे लावून घरच्या घरीच खूप साऱ्या मिरच्या मिळवणे हे सोपे आहे, मात्र त्या झाडाची सुरुवातीपासून काळजी घेणे हे आवश्यक असते, कारण इतर झाडापेक्षा मिरचीच्या झाडावरती कीड ही लवकर लागते, त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होत नाही। साहजिकच आपल्या झाडावरती पुढे जाऊन फुले फळे देखील ही कमी प्रमाणामध्येच लागतात, त्यामुळे झाडाला वेळोवेळी खते देणे जसे आवश्यक असते तसेच झाडावरती कीटकनाशक देखील हे फवारणे गरजेचे असते। तर आज आपण आपल्या घरातीलच एका वस्तूचा वापर करून हे कीटकनाशक तयार करून मिरचीच्या झाडावरती हे फवारणार आहोत, की ज्याच्या वापरामुळे अगदी एका फवाऱ्यामध्ये झाडावरची कीड जाण्यासाठी ही मदत होईल। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये लावलेल्या या मिरचीच्या झाडावरती अशा भरपूर मिरची येण्यासाठी याला वेळोवेळी खते देणे हे आवश्यक असतेच, मात्र त्याचबरोबर या झाडावरती कीड लागू नये, झाडाची चांगली वाढ व्हावी, तर त्यासाठी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते, कारण मिरचीचे झाड हे एक सन लव्हिंग प्लांट आहे। त्यामुळे जेव्हा तुम्ही कुंडीमध्ये हे झाड लावता तेव्हा ते अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल, जेणेकरून आपल्या झाडाची वाढ चांगली होईल आणि कीड देखील ही कमी प्रमाणामध्ये ही लागत राहील। मिरचीच्या झाडावरती आपण पाहतो बऱ्याच वेळा ही मुरडा, म्हणजेच ज्यामध्ये आपल्या मिरचीच्या झाडाची जी पाने आहेत ती मुरडल्यासारखी वाकडी होतात आणि काही दिवसानंतर ही पाने ही पिवळे होऊन ही गळून देखील जातात। तर अशा प्रकारची जी कीड आहे ती मिरचीच्या रोपावरती ही जास्त प्रमाणामध्ये लागते, तर त्यासाठी सुरुवातीपासून हे कोणतेही एखादे कीटकनाशक फवारणे हे आवश्यक असते। त्यामध्ये तुम्ही नीम तेलचा देखील हा स्प्रे करू शकता। आज आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या एका वस्तूचा म्हणजेच या ताकाचा वापर हा करणार आहोत। ताक हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे। हे खत म्हणून जसे काम करते तसेच कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून देखील याचा चांगला फायदा होतो। मात्र या ताकाचा वापर आपण झाडांना जेव्हा खत म्हणून किंवा कीटकनाशक म्हणून करतो तेव्हा ते थोडे जुने आणि आंबट असे घ्यायचे, म्हणजे ताक बनवल्यानंतर ते 8 ते 10 दिवस असेच ठेवून द्यायचे। त्यामुळे हे ताक थोडे स्ट्रॉंग बनते आणि आपल्या झाडांना त्याचा चांगला असा हा फायदा होतो। ताकाचा वापर करताना देखील हा तसाच न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच त्याचा वापर हा करायचा आहे। म्हणजे जर आपण 1 मग हे ताक घेतले असेल तर त्याच्यामध्ये अजून 3 ते 4 मग हे साधे पाणी मिक्स करून नंतरच झाडांना त्याचा वापर हा खत म्हणून किंवा कीटकनाशक म्हणून करायचा आहे। आता याच्यामध्ये आपण अजून एक वस्तू मिक्स करणार आहोत, ती म्हणजे हे गोमूत्र आहे। गोमूत्र देखील हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहे, कारण गोमूत्रामध्ये असे खूप सारे सूक्ष्म पोषक तत्वे आहेत ज्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतात। त्याचबरोबर याच्या वापरामुळे आपल्या झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी गोमूत्र अतिशय फायदेशीर असे आहे। मात्र याचा वापर देखील हा आपल्याला प्रमाणशीर करायचा आहे। म्हणजे आपण हे जे ताक आहे ते जर 1 लिटर घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये फक्त 5 ते 6 थेंब एवढाच या गोमूत्राचा वापर हा करायचा आहे। अशा प्रकारे ताकामध्ये हे जे गोमूत्र आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ते एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने हे गाळून घ्यायचे, कारण आपण याचा स्प्रे हा मिरचीच्या झाडावरती करणार आहोत। गाळून घेतल्यामुळे त्याच्यामधील जे कण आहे ते स्प्रे बॉटलमध्ये अडकणार नाहीत। गाळून घेतल्यानंतर हे तयार केलेले पाणी एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचे आणि त्याचा मिरचीच्या झाडावरती संपूर्ण असा व्यवस्थित फवारा करून घ्यायचा। या फवाऱ्याच्या एका वापरामध्ये देखील आपल्या झाडावरची जरी कीड कमी असेल तर ती निघून जाते, मात्र कीड जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर याचा वापर आठवड्यातून 2 वेळा तुम्हाला हा करायचा आहे। कीटकनाशक म्हणून फक्त तुम्ही ताक किंवा गोमूत्र याचा देखील हा वापर करू शकता। तर त्यासाठी 1 लिटर पाण्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढं ताक हे व्यवस्थित मिक्स करायचे आणि त्याचा फवारा हा मिरचीच्या झाडावरती हा करायचा आहे। किंवा जर गोमूत्राचा वापर करायचा असेल तर 1 लिटर पाण्यामध्ये 3 ते 4 थेंब हे मिक्स करून त्याचा फवारा जर तुम्ही या झाडावरती केला तर काही दिवसांमध्ये झाडावरची जी कीड आहे ती तुम्हाला निघून गेलेली दिसून येईल। झाडावरती जरी कीड नसेल तरी देखील महिन्यातून एकदा तुम्ही अशा प्रकारे घरातील वस्तूंचा वापर करून कीटकनाशक तयार करून हे झाडावरती फवारावे, म्हणजे झाडावरती कीड लागणार नाही। आता हे जे आपण ताक आणि गोमूत्रापासून जे पाणी तयार केलेले आहे
त्याचा वापर तुम्ही खत म्हणून देखील हा करू शकता। त्यामुळे आपले झाड चांगले वाढून त्याच्यावरती भरपूर फुले लागण्यासाठी मदत होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।